मनसे आणि शिवसेना एकत्र येतील हा विचार आता डोक्यातून काढून टाका. शिवसेना प्रमुखांनी राज ठाकरेंना बरोबर घेण्यास उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं, मात्र त्यांनी कधीच राज ठाकरेंना एकत्र घेतलं नाही. उद्धव ठाकरे स्वार्थापोटी काही करू शकतात असा मोठा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केलेला आहे. एकनाथ खडसेंनी केलेल्या आरोपांना गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. उठता खडसेंना मीच दिसतो, मात्र या प्रकरणात माझा काही संबंध नाही, त्यांच्यासारखी भाषा मी वापरणार नाही असं म्हणत त्यांनी खडसेंचे आरोप फेटाळून लावले. नांदेडमध्ये अमित शहांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, मात्र त्या सोहळ्याला वसंतराव नाईकांच्या वंशजांना बोलावलं नाही अशी टीका आमदार प्रताप चिखलीकर यांनी केली. मात्र अशी चूक आता अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकाच्या वेळी करू नका असा सल्लाही त्यांनी दिला. गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर केलेल्या टीकेचा संजय राऊतांनी चांगला समाचार घेतला. लोकांचं तोंड काळं करायला निघालेले पालकमंत्री राज्याचं तोंड काळं करतायत असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. कृषी खात्यात जबाबदार खातं आहे, कृषी खातं शिक्षा आहे असं मांडणाऱ्यांमुळे राज्यात शेतकऱ्यांचं काय भलं होणार आहे असं म्हणत राऊतांनी कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यावरून जोरदार टीका केली. कुडाळ तालुक्यातील 2 कोटींहून अधिकची नुकसान भरपाई पूरग्रस्तांना अद्यापही मिळालेली नाही. मात्र याकडे सत्ताधाऱ्यांचं लक्ष नसल्यानं महायुती सरकार अकार्यक्षम ठरते अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली. पुण्याच्या हडपसरमध्ये मनसेचे पदाधिकारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत मनसेचे 100 कार्यकर्ते पक्षप्रवेश करतील. पुणे आंदोलन एकत्र केलं म्हणून पक्ष एकत्र आला असं होत नाही असं म्हणत शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चांवर योगेश कदमांनी टोला लगावलाय. अमरावतीत राणाविरुद्ध खोडके यांचा वाद पुन्हा उफाळलाय. खोडकेंनी एवढी गुरुपी दाखवत दादागिरी करू नये असा इशारा रवी राणांनी दिलाय. तर रवी राणा मला नेहमीच धमकी देत असतात असं पलटवार संजय खोडकेंनी केला. मागील 2 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं पुण्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. तर आज दिवसभर पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे शेत शिवारात पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर शेती कामांना वेग आलाय. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात केली. धाराशिवमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे काढून ठेवलेल्या ज्वारी आणि कडब्याचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी आर्थिक संकटात सापडले. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. भुईमुग, कलिंगड, कोकम या पिकांचं मोठं नुकसान झालेलं असून 74 गावांमधील 175 शेतकरी बाधित झालेत. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात आला. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हताश झालाय. मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसानं कहर केलाय. तब्बल 6570 हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका बसला. 1000 गावांमधील 19,000 शेतकरी बाधित झाले. तर सर्वात जास्त कांदा पिकाचं नुकसान झाल्यानं बळीराजा आर्थिक संकटात सापडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय. पावसामुळे कलिंगड बागा अक्षरशः पाण्यात गेल्यात. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. हजारो टन कलिंगड पीक वाया गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आलाय. मात्र नदीच्या पात्रात पाण्याचा जोरदार प्रवाह असूनही जलपर्णीचं संकट मात्र कायम आहे. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उमराणी बंधारा तुडुंब भरलाय. त्यामुळे भीमा नदीवरील बंधाऱ्यालाही अनोखं रूप प्राप्त झालंय. हा बंधारा भरल्यानं सोलापूरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. साताऱ्यात देखील कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असून कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालाय तर 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कराडमधील रुग्णालयात 2 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्यात. शासकीय महाविद्यालयात कोरोना वॉर्ड सज्ज करण्यात आली. वसईतही कोरोनाने शिरकाव केला असून खोचीवडे गावात राहणाऱ्या 43 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. कोविड चाचणी पॉझिटिव्ह
आली असून त्याला श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्याचा मृत्यू झाला. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात साधू महंतांसाठी जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीवेळी ही व्यवस्था करण्यात आली. वाशिम जिल्ह्यात नक्कीच चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतो. एका महिलेची खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर तिच्या पोटात कापडी तुकडा राहिल्याची गंभीर बाब समोर आली आणि या महिलेच्या पोटातील हा कापडी तुकडा संभाजीनगरमधील डॉक्टरांच्या निष्कर्षास आल्यानंतर त्यांनी ऑपरेशन करून तो तुकडा बाहेर काढला. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांनी कारवाई केलेली नाही. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला. अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली आहे. या प्रकरणी तांत्रिक बिघाड असल्यानं अनावधानानं ही घटना घडल्याचं थातूर कारण रुग्णालयाकडून देण्यात आलं. या प्रकरणी तक्रार दाखल करूनही पोलिसांनी तपास सुरू केल्यानं रुग्णासह नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. हिंगोली जिल्ह्यात हळद लागवडीला सुरुवात झाली आहे. यंदा पाऊस लवकर आल्यानं शेतकऱ्यांनी हळद लागवडीला सुरुवात केली. लग्नाआधी पालकांनी मुलांशी संवाद साधायला पाहिजे. मुलींच्या संसारात आई वडिलांची ढवळाढवळ नको असं म्हणत हगवणे प्रकरणात लक्ष्मण हाकेंनी प्रतिक्रिया दिली. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना स्फोटातून ठार करण्याचा माओवाद्यांचा कट सुरक्षा दलाने उधळला. 10 आयडीची स्फोटके माओवाद्यांनी पेरून ठेवली होती. माओवाद्यांनी 10 जूनला देशव्यापी बंद पुकारण्याचं आवाहन केलंय. माओवाद्यांचा नेता बसवराजू ठार झाल्यानं त्यांनी बंदची हाक दिली. दरम्यान माओवादी देशभरात स्मारक सभांचंही आयोजन करणार आहेत. मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या मार्गावर कसारा घाटात वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या तब्बल 4 ते 5 किलोमीटर लांबच्या लांब रांगा लागल्यानं वाहन चालक त्रस्त झाले. अमरावती शहरात हातूरमातूर नालेसफाई करण्यात आल्यानं शहरातील नालेसफाईचे 3:13 वाजलेत. नाल्यात सफाई केल्याचा फक्त दिखावा करण्यात आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. नंदुरबारमध्ये कृषी विभागाच्या पथकानं महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या बीटी बियाण्याची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून तब्बल 2 लाखांची बियाणं जप्त करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा कुडाच्या झोपडीत भरत असल्याचं समोर आलेलं आहे. तातडीनं उत्तम दर्जाच्या शाळेत वर्ग घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पोलीस पडताळणी केल्याशिवाय परप्रांतीयांना नोकरी देऊ नका असं आवाहन आमदार सुधाकर अडबालेंनी केलेलं आहे. गुन्हेगारीच्या घटना टाळण्यासाठी त्यांनी गृह विभागाला पत्र लिहून ही मागणी केली. जळगाव दाभाडे नगर परिषदेत दिव्यांग कल्याण निधीचं वितरण करण्यात आलं. 283 लाभार्थ्यांना 90 लाखांचं प्रारूप धनादेश वाटप करण्यात आले. जळगाव जिल्हा परिषदेचे 209 कर्मचारी सेवानिवृत्त होणारे. जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमधील कार्यरत 153 शिक्षक आणि 56 कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. मालेगावमध्ये बनावट जन्मदाखल्यांचा घोळ असल्याचं समोर आले. यावेळी पालिकेनं 3000 जन्मदाखले रद्द केले. मात्र जन्मदाखले रद्द केल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले. 606 कर्मचाऱ्यांनंतर बीड पोलीस दलात 19 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तर स्थानिक पुणे शाखा आणि ठाणेदार ही बदलण्यात आली. जळगाव जिल्हा पोलीस दलात बदली प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. 79 ग्रेड PSI आणि ASI यांच्या बदल्या करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डींच्या आदेशाने ही बदली करण्यात आली.